नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून इराण आता त्यांच्या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं बोललं जात आहे. खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणमध्ये आता लाल ध्वज देखील फडकवण्यात आला आहे. आता इराण प्रचंड आक्रमक धोरण स्वीकारतोय असं बोललं जात आहे. दरम्यान इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्तिक हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना इराणला हादरवून टाकणारी ठरली आहे. इस्लामिक रिपब्लिकमधील धर्मगुरू राजवटीचं या घटनेमुळे मोठं नुकसान झालंय. बैलहोंगल येथे ट्रॅक्टर ट्रेलर चोरीच्या मालिकेचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेले 4 ट्रेलर आणि चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टरचे इंजिन जप्त करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात ट्रॅक्टर ट्रेलर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला, ज्याने चौकशीत 4 ट्रेलर चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे जप्त मालाची एकूण किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात असून पुढील तपास सुरू आहे. होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 2 मार्च दुपारी 2 वाजल्यापासून 3 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी जारी केला आहे. या कालावधीमध्ये शहरातील दारू दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये मद्य विक्री व मद्यपानास मनाई असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास अबकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. होळी आणि रंगोत्सवाचे वेध लागल्याने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पांगुळ गल्लीसह विविध भागामध्ये रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून सोमवारी होळी तर मंगळवारी धुलीवंदन साजरं करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार मंगळवारी सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात गल्ली पंच कमिटीने मार्केट पोलीस ठाण्यामध्ये प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला. लोटांगणानंतर धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 7 नंतर नारळ वाढवणे व नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती पंच कमिटीचे सतीश अनगोळकर यांनी दिली. सरकारी वैद्यकीय कर्मचारी संघटनांनी 11 मार्चपासून टप्प्याटप्प्याने सेवा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. 11 ते 15 मार्च दरम्यान बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी सेवा बंद राहणार असून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 16 मार्चपासून सर्व सेवांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. बढती, केडर नियम आणि रिक्त वरिष्ठ पदे भरण्याबाबत सरकारने पावले उचलली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आरोग्य सेवेमध्ये व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सुमारे 65 ते 80 हजार कर्मचारी, विशेषतः नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनांनी खेद व्यक्त केला असला तरी याची जबाबदारी सरकारवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक राज्यातून गोवा राज्यात गवताची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाला मोलेम नजीक सातपाल साकोर्डा येथे विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन गवताला आग लागली. या आगीमध्ये आयशर वाहनातील गवत जळून खाक झाले व गवताबरोबर वाहनही जळाले. तर घटनेची माहिती कळताच फोंडा येथून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची नोंद फोंडा अग्निशमन दलामध्ये झाली आहे. वीर राणी बेलवडी मल्लम्मा उत्सव 2026 निमित्त काल शनिवारी बेलवडी येथील वीर राणी मल्लम्मा वर्तुळात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते बेलवडी संस्थानाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी बैलहोंगल येथील आमदार उपस्थित होते. यानंतर वीर राणी बेलवडी मल्लम्मा यांच्या विजय ज्योतीचे स्वागत करून उत्सवाला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक विधींनी कार्यक्रम पार पडला असून नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी भांदूर गल्ली येथे आयोजित जनता दरबार उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज यासह स्थानिक प्रश्नांवर रहिवाशांशी थेट संवाद साधत संबंधित विभागांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जनता दरबार उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध झाले असून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. विकास कामांना प्राधान्य देत मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही आमदार सेठ यांनी स्पष्ट केले. बाची गावातील सुमारे 72 लाख रुपयांच्या खर्चातून ग्रामांतर्गत कॉन्क्रीट रस्त्यांच्या बांधकामाला महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे ग्रामस्थांना चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसूरकर, महादेव गुंजीकर, कविता देवरमणी, उमाजी सावंत, लक्ष्मण गावडे, दत्तात्रेय देवरमणी आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यामध्ये स्वस्थ भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली नशामुक्त भारत, नशामुक्त कर्नाटक, नशामुक्त कॅम्पस तसेच अवयव दान जनजागृती अभियान आणि वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाविद्यालय, कर्नाटक दिशा बोध फाउंडेशन आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. विद्यार्थ्यांपासून प्राध्यापक आणि वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत सर्व सहभागी वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमाद्वारे युवकांना नशापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला गेला. अनेक वर्षांची परंपरा जपणारा चव्हाट गल्लीतील होळी उत्सव उद्या सोमवारपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता बैलगाड्यांनी होळीचे झाड पारंपरिक पद्धतीने आणण्यात येणार असून मध्यरात्रीनंतर होळी उभारली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रम, महाआरती आणि नारळ उडवण्याचा सोहळा पार पडणार असून त्यानंतर होळी दहन करून चव्हाटा देवाची यात्रा काढण्यात येणार आहे. चव्हाटा मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून नवस फेडण्यासाठी बेळगावसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गल्ली पंच कमिटीने दिली आहे. समृद्धी कॉलनी येथे मटका घेणाऱ्या एका युवकाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. विनोद होसूरकर, वय 42 असं त्याचं नाव आहे. टिळकवाडीचे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरूच ठेवली असून शुक्रवारी उद्यमबाग, मारिहाळ व खडेबाजार पोलिसांनी 6 जणांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल केला आहे. राजारामनगर येथील एका मंदिराजवळ उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतीश बेन्नाळी वय 32, उमेश पालकर वय 38 यांना ताब्यात घेतले. तर पोलीस उपनिरीक्षक PG गुंडवगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्यमबाग परिसरामध्ये विक्रम हंडे वय 33 तसेच प्रसाद गावडे वय 29 यांना ताब्यात घेतले आहे. मारिहळचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक MS रुद्रापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुदगा येथील एका पेट्रोल पंपाजवळ अनिल यड्डी वय 30 याला ताब्यात घेतले. खडेबाजारचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड यांनी रामलिंगखिंड गल्ली येथील एका बोळामध्ये अक्षय मोरे वय 26 याला ताब्यात घेतले. यासंबंधी 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडगाव येथील साई कॉलनी आनंदनगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांकडून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी व इतर वाहनांच्या सीट फाडून नुकसान केल्याच्या घटना घडत आहेत. काल शनिवारी रात्रीही अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली असून हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महापालिकेने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव बाची मार्गाच्या डांबरीकरणाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलं असताना आता संपूर्ण रस्ता गुळगुळीत झाला आहे. परिणामी वाहने गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगाने मर्यादाच ओलांडली असून भरधाव धावू लागल्याने अपघातांचं प्रमाणाला ऊत आलंय. यासाठी हिंडलगा ते तुरुमुरी पट्ट्यामध्ये तातडीने गतिरोधक घालण्यात यावेत अशी मागणी प्रवासी आणि नागरिकातून करण्यात येत आहे. हिंडलगा ते तुरुमुरी या पट्ट्यामध्ये सध्या रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. तुरमुरी गावापर्यंत डांबरीकरण पूर्ण झालं आहे. हिंडलगा कारागृह ते सुळगेच्या पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे रुंदीकरणही करण्यात आले आहे. मात्र काम पूर्णत्वाकडे जात असतानाही अनेक ठिकाणी किरकोळ कामे प्रलंबित असून काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन प्रमुख अतिथी भाग्यश्री कदम व सोनाली कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजक शंकर चौगुले सर होते. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस.एन. जाधव, नीता यल्लारी, धनश्री सांगावकर, दीपमाला घाडी यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते कुसुमाग्रज व सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आरोही झंगरूचे आदित्य देवान, स्वरा पाटील, कन्हैया भाटे, वीरा भाटे, श्रीशा मोहिते, श्रीनाथ झंगरूचे, अथर्व पाटील, अथर्व कुन्नूरकर या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. आदिती पाटील, मानवी जाधव, सपना तारिहाळकर या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त समाज सुधारकांच्या वेशभूषा सादर केल्या, तर इयत्ता चौथीपासून 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रयोगांचे सादरीकरण करून वाहवा मिळवली. त्यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या नृत्याने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली चौगुले या विद्यार्थिनीने तर आभार संगीता सुतार या विद्यार्थिनीने मानले. मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या इंग्रजी शिक्षिका रोहिणी सावंत यांच्या हस्ते सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले. तसेच हर्ष गावडू पाटील यांनी विज्ञान शपथ घेतली. यावेळी रामन प्रभाव आणि 1930 सालचा नोबेल पुरस्कार याविषयी माहिती देण्यात आली. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर भित्तीपत्रके तयार केली, तर 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आकृत्यांवर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धीरज सिंह राजपूत यांनी केले. आज आपण सर्वांनी जातीमुक्त भारत निर्माण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांचे हे स्वप्न असून अशा महान व्यक्तिमत्वांचे विचार आणि नैतिक तत्वे प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. बी.आर. आंबेडकर स्टडी चेअर, राणी चन्नमा सामाजिक कार्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या सी.आर. आंबेडकर प्रशिक्षण संशोधन व विस्तार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कारण, तर्कशुद्धता आणि प्रजासत्ताक डॉक्टर बी.आर. आंबेडकर या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम डॉक्टर जिरगे सभागृहामध्ये पार पडला. यावेळी डॉक्टर राजप्पा दळवाई, जे. सोमशेखर, कुलगुरू प्राध्यापक सी.एम. त्यागराज यांनी मनोगत व्यक्त केले. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किणये येथील लक्ष्मण देसाई आणि कोल्हापूर येथील सुमित शिंदे यांच्याविरुद्ध शहर सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पिरनवाडी येथील प्रथमेश देसाई, बंडू इंगळ, किरण देसाई व किणये येथील अनिल पाटील यांना विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी संशयितांनी चौघांच्या नावाने स्थानिक बँकेमध्ये खाती उघडून पासबुक व एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित खात्यांचा गैरवापर करून पैशांची देवाणघेवाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र अद्याप नोकरी न दिल्याने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
खानापूर तालुक्यातील कालमणी येथील मंगळवारी मध्यरात्री बंद घर फोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच बैलूरवाड्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सिद्धेश्वर मंदिराजवळील नामदेव कणकुमकर यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून 3 चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र जनावरांचे दूध काढण्यासाठी आलेल्या पाहुण्याला संशय आल्याने त्याने आरडाओरडा केला. यामुळे दोघे चोरटे पळून गेले तर एका संशयिताला ग्रामस्थांनी पकडून चोप देत जांबोटी पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या युवकाने तिवोली गावचा रहिवासी असून टीव्ही दुरुस्तीच्या निमित्ताने गावोगावी फिरत चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. खानापूर पोलीस पुढील तपास करत असून परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रंगांची उधळण करत येणारा सण म्हणजे शिमगोत्सव. निसर्ग आणि लोकसंस्कृतीशी पूर्वापार असलेलं नातं नव्याने दृढ करणारा शिमगा. खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर वसलेल्या पश्चिम भागात या शिमग्याचा थाटच न्यारा असतो. करवल्या, रंगमाला, रोमटामेळ, शिंपणे या पारंपरिक लोककलांनी होळीच्या सणामध्ये उत्साहाचा रंग भरतो. हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या गोवा आणि महाराष्ट्रातूनही रसिकांचा मेळा गावागावात जमतो. या उत्साही उत्सव पर्वाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त पुढील 5 दिवसात होणाऱ्या पश्चिमेचा ऐतिहासिक आणि पारंपरिक ठेवा असलेला शिमगोत्सव तयारी जोरदार सुरू आहे. भुतरामनट्टी येथील कित्तूर आणि चन्नम्मा प्राणी संग्रहालय आर्थिक अडचणीत सापडलं आहे. गेल्या वर्षभरात पर्यटकांच्या संख्येमध्ये घट झाल्याने सुमारे 30 लाख रुपयांचा महसूल कमी झाला आहे. 2024-25 मध्ये सुमारे 2,70,000 पर्यटकांनी भेट दिली होती, तर 2025-26 मध्ये ही संख्या 2,50,000वर घसरली आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा त्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. प्राणी संग्रहालयाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरवर्षी सुमारे 2,20,00,000 रुपये खर्च करावं लागतं. मात्र प्राणी दत्तक योजना आणि प्रवेश शुल्कातून मिळणारं उत्पन्न अपुरं पडत आहे. तब्बल 35 हेक्टर परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, बिबट्या यासारखे प्राणी असूनही दत्तक योजनेला प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने प्राणीप्रेमींनी पुढे येऊन प्राणी दत्तक घ्यावेत असे आवाहन केले आहे. खानापूर तालुक्यातील चिगुळे येथे माऊली देवीच्या मंडपात शिमगोत्सवानिमित्त 2 ते 9 मार्च दरम्यान धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा 8 दिवसांचा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. उद्या सोमवारी पहिल्या दिवशी मंदिरात महापूजा, गारहाणे, देवीस आवाहन, तळी भरणे आदी कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवारी सकाळी वेशीपासून चव्हाट्यापर्यंत ढोल ताशांच्या गजरात होळीची मिरवणूक काढण्यात येईल. यासह आदी कार्यक्रम बुधवारी पहाटे 6 वाजता देवीस नौबत होऊन पारंपरिक वड या देवकृत्यास प्रारंभ होईल. त्यानंतर विविध कार्यक्रम गुरुवारी दिवसभर देवीच्या नावाने उपवास ठेवण्यात येणार असून दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी 6 वाजता महिला मंडळातर्फे श्रींची पालखी दिंडीसह मिरवणूक काढण्यात येईल. ढोल ताशांच्या गजरात देवदेवतांची भेट घेत चव्हाट्यावर आगमन होईल. शुक्रवारी व शनिवारी नौबत पूजा, महाआरती, भजन, महिलांची दिंडी व विविध धार्मिक विधी पार पडतील. रविवारी ओटी भरणे, देवीचे तीर्थ व गारहाणे आदी विधी पार पडतील अशी माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. बेळगाव तालुक्यातील मुदगे येथे 22 पासून सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याची रविवारी महाप्रसादाने सांगता झाली. या सोहळ्यात हभप साध्वी रुक्मिणीताई हावरे रोहनवाडीकर यांनी शिवमहापुराण कथामाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये सादर केली. दिनांक 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शिवमहापुराण महात्म्य, शिवलिंग प्राकट्य, शिवपार्वती विवाह, सतीचरित्र, रुद्रावतार तसेच 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा यासह विविध धार्मिक विषयांवर प्रवचन झाले. कथा ऐकण्यासाठी दररोज नागरिकांची मोठी उपस्थिती होती. रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये हभप सोपानकाका काळे यांचे काला कीर्तन झाले. दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. मच्छे वाघवडे रस्त्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. शिवानंद बोरकण्णवर वय 32 असं त्याचं नाव आहे. वाघवडे रोडवर विचित्र वर्तन करताना पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर यांनी शिवानंदला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालं.
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हत्तीच्या वाढत्या उपद्रवाने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच न्हावेली उमगाव मार्गावरील खळणेकरवाडी येथे पहाटे घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. पहाटे सुमारे 4च्या सुमारास मानवी वस्तीत घुसलेल्या एका महाकाय हत्तीने वाहनांची तोडफोड करत भीषण उत्पात माजवला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. झोपेत असलेल्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच रौद्ररूप धारण केलेल्या गजराजाने धुमाकूळ घातला. विराज सामंत यांच्या घरासमोरील वॅगनार हत्तीच्या मार्गात आल्याने संतप्त हत्तीने सोंडेच्या जबरदस्त फटक्यात ती गाडी अक्षरशः हवेत उडवून काही अंतरावर फेकली. या धडकेमध्ये 4 चाकीचा चेंदामेंदा झाला. एवढ्यावर न थांबता परिसरातील 2 ते 3 दुचाकीही पायाखाली तुडवत हत्तीने चिरडल्या. हत्तीच्या ओरडण्याचा व वाहनांच्या कोसळण्याचा कर्कश आवाज आणि धातूच्या तुकड्यांचा गडगडाट यामुळे संपूर्ण वाडी जागी झाली. मात्र भीषण दृश्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. काही काळ परिसरात मृत्यूचं भय दाटून आलं होतं. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तुषार गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव ते सावंतवाडी रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या 5 दशकांपासून अधिक काळ प्रलंबितच आहे. बेळगाव आणि सावंतवाडी जोडणारा सुमारे 114.6 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेची कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यासाठी महत्त्वाचा आहे. सध्याच्या लोंढा मडगाव परनेम मार्गापेक्षा अंतर सुमारे 165 किलोमीटर कमी करणाऱ्या या प्रकल्पात बेळगाव, कुद्रेमणी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कान्होर, आंबोली आणि सावंतवाडी अशी 9 स्थानके प्रस्तावित आहेत. तर 2018 बनवण्यामध्ये आलेल्या अहवालात या प्रकल्पाचा खर्च 1,805 कोटी रुपये इतका आहे. हा मार्ग शेती व्यापार, पर्यटन, भाजीपाला, मासे वाहतूक आणि कोकणातील दरड कोसळण्याच्या वेळी पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाचे पहिले सर्वेक्षण 1970 मध्ये झाले होते. 2018 मध्ये दुसरे सर्वेक्षण आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला, ज्यामध्ये सकारात्मक अहवाल होता. मात्र कोरोना काळात बेळगावचे माजी खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पाठपुरावा कमी पडला आणि प्रकल्प रेंगाळला असून हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी होत आहे. बेळगाव जवळील खादरवाडी येथे काल शनिवारी कचरा फेकणाऱ्या एका ऑटो रिक्षा चालकाला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. गावाच्या मुख्य रस्त्याशेजारी रिक्षाभर कचरा टाकताना त्याला अडवण्यात आले. संतप्त गावकऱ्यांनी त्याला फेकलेला सर्व कचरा पुन्हा रिक्षामध्ये भरून माघारी नेण्यास भाग पाडले. हा कचरा टिळकवाडीतून आणल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. गावातील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी बाहेरून कचरा टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिलाय. खादरवाडी येथे प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून परिसरात कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ व दारू सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत असताना आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही अशाच कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहापूर, येळूर, वडगाव, अनगोळ, शिलारस परिसरातील शिवारात दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन, पार्ट्या आणि धिंगाणा वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिकांच्या बांधावर बसून मद्यपान, काचा फोडून कचरा टाकणे तसेच रब्बी पिके, तूर, गवताच्या गंजी आणि बोरवेल साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी गंजींना आग लावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खानापूर तालुक्यातील चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अलीकडेच महाशिवरात्रीला बसवण्यात आलेले सुमारे 10,30,000 रुपयांचे 2 चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजा तोडून लंपास केल्याचे समोर आले. आज रविवारी पहाटे मंदिराचा दरवाजा उघडा दिसताच ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने नागरिक मंदिर परिसरात जमा झाले. भाविकांच्या देणगीतून तयार करण्यात आलेले हे मुकुट अवघ्या 15 दिवसात चोरीला गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मराठी राज्यभाषा दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसमोर मराठी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा अर्चा करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पदपूजन तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे सीमाकवी रवींद्र पाटील यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि सीमा भागातील मराठी बांधवांच्या जिद्दीचा गौरव करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील आणि अन्य मान्यवरांनी मराठी अस्मितेच्या जतनासाठी एकजूटता आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमामध्ये मराठी सन्मान यात्रेच्या निमित्ताने सीमावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 3 मार्च रोजी होणाऱ्या रंगपंचमी अर्थात धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा रंगांनी रंगल्या आहेत. पांगुळ गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार, शहापूर, टिळकवाडी, अनगोळ आदी भागामध्ये पिचकाऱ्या, फुगे, मुखवटे, टोपी आणि विविध रंगांची दुकाने सजली असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. लहान मुलांसाठी कार्टून थीमच्या पिचकाऱ्यांना विशेष मागणी आहे. रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक व त्वचेला अपाय न करणाऱ्या रंगांना यंदा ग्राहकांची पसंती मिळत आहे. सणाच्या आदल्या दिवशी आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून काही ठिकाणी सामूहिक रंगपंचमीसाठी पाण्याचे स्प्रिंकलर्सही उभारले जात आहेत. बेंगळूर येथील लोकभवनात आज राज्यातील मंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन अनुसूचित जातींना अंतर्गत आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकावर सविस्तर चर्चा केली. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या विधेयकाच्या विविध तरतुदींवर तसेच त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील कायदेशीर व प्रशासकीय बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. राज्यातील अनुसूचित जाती घटकांना न्याय प्रतिनिधित्व मिळावे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रतिनिधी मंडळात गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, के.एच. मुनियप्पा, डॉक्टर एच.सी. महादेवप्पा, आर.बी. तिम्मापूर तसेच प्रियांक खरगे उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा आणि आदर्श मराठी शाळांचा गौरव करण्यात आला. अलीकडे झालेल्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सुमारे 3,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील 4 गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे बेळगाव व खानापूर परिसरातील 5 मराठी शाळांना आदर्श मराठी शाळा पुरस्कार जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 10वी परीक्षेत शहर, ग्रामीण आणि खानापूर विभागातील अव्वल विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. बेळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी ग्रामपंचायतींना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी पुरवठ्याबाबत तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करून त्यांच्या संपर्क क्रमांकाची जाहिरात करण्यास सांगितले गेले आहे. पाण्याचे नमुने नियमित तपासणीसाठी घेणे, टँकर स्वच्छ ठेवणे तसेच आरो प्रकल्पांचे हस्तांतरण त्वरित पूर्ण करण्यास आदेश देण्यात आले असून प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात असेही सांगितले आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी जनजागृतीसाठी नियमित श्रमदान कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपण अर्थमंत्री असताना 5 वर्षात 1,00,000 शिक्षकांच्या नेमणुका केल्या होत्या. 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. जुन्या पेन्शनबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. वेतन वाढीचेही प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. कर्नाटक राज्य प्राथमिक शालेय शिक्षक संघटनेने बेंगळूरमध्ये आयोजिलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक महासंमेलनाचे व सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शिक्षकांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. आमच्या कार्यकाळातच 6वा व 7वा वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जुन्या पेन्शन व्यवस्थेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील SBL कंपनीमध्ये सकाळी भीषण स्फोट झाला.
काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवारात असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या व्यावसायिक स्फोटके बनवणाऱ्या कंपनी स्फोटांनी हादरली. या हृदयद्रावक घटनेमध्ये आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात यावेत असे आदेशही देण्यात आलेत. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेतर्फे आयोजित 20वी खुली जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा शिवगंगा स्केटिंग ट्रॅकवर उत्साहात पार पडली. या स्पर्धकांनी सुमारे 150 अव्वल स्पर्धकांनी सहभाग घेत वेग, समन्वय आणि कौशल्याची चुरस रंगवली. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष RP वंटगुडी, निखिल चिंडक यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या हल्ल्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने भारतातून मध्य पूर्वेकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीवर कंपनीचे बारकाईने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील सूचना प्रवाशांना देण्यात येतील असेही नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी कंपनीचा कर्मचारी वर्ग सज्ज असून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आज रविवारी पहाटे 6 वाजता धर्मवीर ज्वालेचे बेळगावमध्ये आगमन झाले. शहरातील राणी चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून धर्मवीर संभाजी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मार्गावर दुचाकी फेरी काढण्यात आली. यावर्षी संभाजीराव भिडे गुरुजींच्या आदेशानुसार दुचाकी फेरी झाल्यानंतर धर्मवीर ज्वालेचे वितरण करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील धारकारी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी उद्यान येथे जमा झाले होते. शिवप्रतिष्ठान कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.